मित्रांनो, मी देवराम गवारी. आपण पाहता शेती टेक्निक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पण रामदेव गवारी यांना भेट दिली, तर यांनी एक नवीन प्रयोग केला आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण. हे रोप टाकलंय ट्रे मध्ये बाजरीचं. 3 ते 4 दाणे टाकून बावणी रोप बनवलंय. रोपाची साईज आता याप्रमाणे झाली. भाऊ, आता याची लागवड तुम्ही कशी करणार आहे? लागवड करून द्यायची. एकदा पण खुटाळणी द्यायची त्रास नाही. एकदा डावली, दुसऱ्यांदा पाणी सोडलं, तिसऱ्यांदा खत द्यायचं, डायरेक्ट सरी ओढून घ्यायची. म्हणजे खुटाळणी वाची गेल्या वर्षी परकट वर्षी लावली होती. अशीच येईल उतरी होती, पाटाला येईल होती. मी असा पाठवता ना, उपटून लावली होती. उपटून लावली होती ती. हा, आपण नागीचा रोप कसं आहे, हा, उपटून तिथून शेण खात होती मोकळी अशी, आणि तिथून उपटून ते तशीच एक एक काडी लावली. इतका जोरात गुंड आलता त्याला, हा, आणि लई सुपर झाली ती. हा, एकच या पाखरांनीच खाली, हा. पण चांगला निबर असं गुंड होतं. आणि फुटवा त्याच्या एक एकाला ना 4-5 होत्या. मग त्याच्यानंतर मग त्या सरीनुसार असा डोक्यात आला, याला म्हणलं आपण जर ट्रे मध्ये टाकली तर खुटाळणी वाचल. बरोबर. आता तिसरी खुटाळणी दिली का, तिसऱ्या खुटाळणीला थोडं हाताने थोडा एवढला राहील ना, तेवढा डायरेक्ट थोडा पावडीना भर द्यायची त्याला प्रत्येक सरीची. आणि मग त्या चांगला मोठा होईल, त्याला खते आपण दाबाकी देऊ. परत सरी द्यायची नाही, काहीच करायचं नाही. बरोबर. खुटाळायचं नाही. म्हणजे 8 दिवस आपल्याला 2 टाइम खुटाळायला लागेल, तशी तण जास्त होईल आपलं. हा, मग त्या एकच राहतात बा, असं म्हणा शॉर्टकट मध्ये होईल त्या. बरोबर. आणि जरा पिकाही मजबूत येईल. उपटून तर लावायची. मित्रांनो, आपल्याला ही रोप वाटिका दिसते. काही ठिकाणी उतरलेले, काही ठिकाणी उतरलेलं नाही. याचं पण एक वेगळा रिझन आहे. कोकोपीट टाकलंय ना, हा, जी एवढी कोकोपीट आहे, याच्या या कोकोपीट वरती आहे ती, आणि इकडच्या शेणखत आहे. हे पूर्ण शेणखतावरती आहे. सकाळ संध्याकाळ पाण्याचं नियोजन आहे. आणि इथं हे शेळूचे 2 ट्रे आहे ती. तर मित्रांनो, आपण ही नर्सरी पाहिली, त्यांनी घरी बनवले. आपण त्यांचा लागवड झाल्यावरती प्लॉटला परत व्हिजिट देऊ आपण.